चला आम्ही चाललो बैलपोळ्याचं सामान आणण्यासाठी. आणि त्यानंतर आम्ही आलो घरी. घरी आल्याच्या नंतर आमच्या मांजरीने एका बाळाला जन्म दिलेला आहे आणि ती त्याला सोडून गेली. बघा किती छोटं मांजर आहे ते. खूप म्याव करत होतं. मला खूप किव आली आणि मग मी त्याला जवळ घेतलं. ते ओरडत होतं. त्यानंतर आला होता पाऊस. तुम्ही बघू शकता वातावरण असं झालं होतं. भरपूर पाऊस चालू होता. भरपूर म्हणजे जरा कमीच प्रमाणात होता पण पाऊस चालू होता. आणि त्यानंतर थोडी केली मस्ती आणि आमच्या गप्पा चालू होत्या. त्यानंतर धिंगाणा घालून झाला. मग गप्पा केल्या जरा. गप्पा चालू असताना माझी बहीण हाय करत होती बघा, बघू शकता. आणि म्हणलं आता चला बैलाचं उद्याची तयारी करूया. त्यासाठी गोंडे बनवायचे होते. माझ्या भावाने घरीच गोंडे बनवायला सुरुवात केली. आणि अगदी बाजारातून आणल्यासारखे गोंडे त्याने घरीच बनवलेले आहेत. आणि उद्या बैलपोळा आहे. बैलपोळ्याच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, उद्या श्रावण सोमवार आणि श्रावण सोमवारी बैलपोळा आलेला आहे. महादेवाचा वार आहे. त्यामुळं खूप खूप चांगला दिवस आहे. सर्वांनी एन्जॉय करा. आणि चला माझा ब्लॉग इथे संपवते. चला बाय बाय.